आमचे पोलीस बांधव सोनकांबळे साहेब शहराला शुभेच्छा देत आहेत. त्याच्या सन्मानासाठी आपण या ठिकाणी खूप संख्येने उपस्थित आहोत. असे महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर रामलिंगदादा जाधव यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. मित्रांनो, त्यांचा 75वा वाढदिवस या ठिकाणी साजरा करीत असताना मी इथं वाचलेलं आहे की विष्णू शिंदे साहेब यांचे ते पटशिष्य आहेत. त्याच्यावर आपण समजून घेऊया की विष्णू शिंदे साहेबांचं वय किती असेल. हे कारण म्हणजे हे निर्व्यसन राहिल्यामुळे हे त्यांना मिळालेलं आहे. महाराष्ट्रामधील माझ्या गायक कवी लोकशाहीरांना मी आवाहन करतो की आपण कृपया निर्व्यसनी राहा. चांगली आपल्याला आर्थिक बाजू मजबूत होत असते. कार्यक्रम करीत असताना लोककवी लक्ष्मणदादा केदार साहित्य कला अकादमी ही आम्ही स्थापन केलेली आहे आणि या साहित्य कला अकादमीमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक गायक मंडळी सहभागी आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातून आम्ही गायकांचं हित जपण्याचं काम या ठिकाणी करत आहोत. येत्या 14 मार्चला विहार कुर्ला या ठिकाणी भव्य असा राज्यस्तरीय गायनाची स्पर्धा आम्ही आयोजित केली आहे. त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा आदरणीय रामलिंग जाधव साहेब यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. कर्मवीर दादासाहेब गायकवाड केंद्राच्या वतीनं या ठिकाणी आमचे मित्र सुनील वाघ व संजय जाधव आलेले आहेत. मी विनंती करतो की दोघांपैकी एकानं समोर येऊन शाहिरांना शुभेच्छा द्याव्या. सुनील वाघ अथवा संजय जाधव. आता विनंती करतो की आपण गीतकार शंकर कांबळे यांचं सुद्धा काल परवा निधन झालं. कलावंतांच्या या सांस्कृतिक क्षेत्रासाठी ती सुद्धा अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. त्यांना सुद्धा लोककलावंत सांस्कृतिक मंचाच्या वतीनं या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. संजय जाधव किंवा सुनील वाघ यांनी स्टेजवर यायचं आहे आणि मी विनंती करतो की भोजनाला सुरुवात करावी सर्वांनी. तिकडे जाऊ. फोटो में कंजूस ही नहीं. समोर माइंड ठेवा झाला. चार गाडी दादा चप्पल कशाला काढते. चप्पल हे दादा हो दादा एक मिनिट एक मिनिट साहेब एक मिनिट.
ओके ठीक आहे ना मित्रा, कुठे गेला मित्र? काढू का छायाचित्र? मित्रा वरा ना अण्णा समोर बघ मित्रा. हे चालू आहे, लाईव्ह आहे. जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. मी विनंती करतो जे जेवणाचे वाक्य आहेत त्यांनी तिकडे जाऊन जेवण करावं. या ठिकाणी कुसुमताई गोखले या सुद्धा 2 शब्द बोलून या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत. कुसुमताई गोखले या बहुजन चळवळीच्या नेत्या आहेत. मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. त्यानंतर सुधा मावाळे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही विनंती करतो की तुम्ही सुद्धा 2 शब्द बोलून शाहिरांना नंतर शुभेच्छा द्या. सुधा मावाळे प्रथम. त्या ठिकाणी शाहीर रामीन जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या गृहमंत्र्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आपण सर्व त्यांच्यावर आपली आस्था असल्यामुळे सर्व आपण कलावंत आणि समाज बांधव उपस्थित राहिलात. आणि खास करून आमचे मित्र कविगायक महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध विष्णू शिंदे साहेब यांच्या निवेदनाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आणि या कार्यक्रमाला खास करून बहुजनांच्या नेत्या मातोश्री राज्यज्योती कुसुमताई बाबासाहेब गोखले याही उपस्थित राहिल्या. मी आमच्या संघटनेच्या ताईच्या वतीनं रामलिंग जाधव यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. जयरावजी जय भीम. आज घाटकोपर शहीद समारंभ येथे महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक आणि गोखले साहेबांच्या चळवळीला वाहून घेणारे ख्यातनाम गायक महाराष्ट्र राज्याचे विष्णू शिंदे साहेबांनी कलावंताला न्याय मिळवून देण्यासाठी कलावंतासाठी ही संघटना तयार केली. आणि आमचे शाहीर रामलिंग जाधव साहेबांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आज सगळ्या पूर्ण राज्यातल्या शाहिराला कलावंताला इथं घाटकोपरमध्ये या सभागृहामध्ये बोलून शाहिराचा थाटामाटाने आज आनंद उत्सव वाढदिवस साजरा झाला. तर ही महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक सोनेरी इतिहास अक्षरांना लिहावं. जसं बाबासाहेबांना आपल्याला माणूस पण दिलंय म्हणून आज आपण माणसासारखे राहून फुटा भारी भारी आणि साड्या परिधान करून इथं या सभागृहामध्ये तयार झालो. शाहीर रामलिंग जाधव शिष्य शिंदे साहेब आपले विष्णू शिंदे साहेब आणि शिष्य रामलिंग जाधव साहेब. आज रामलिंग जाधव साहेबाला वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. साहेब अशा बहुजन समाजाच्या सभागृहामध्ये इतर 11 हुतात्मे झालेल्या शहीद स्मारकामध्ये तुमचा वाढदिवस झाला. तर त्यांच्या देखील आत्म्याला वाटत की ही शहीद आमच्यावरती गातो बाबासाहेबांवर बहुजनावर म्हणून ही इतिहास झालेला आहे. शिंदे साहेब तुम्ही कुठलाही कार्यक्रम किंवा कलावंताचा तर साहेबांना सांगितलेलं आहे कलावंताला जात पाहत नसते आहे. म्हणून राज्यातले मुंबईमध्ये इथे कलावंत येऊन रामलिंग जाधव साहेबाला आणि महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आपले विष्णू शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. पुन्हा आणि शिंदे साहेबाला आणि रामलिंग जाधव साहेबाला ते आपल्या 100 वर्ष होईपर्यंत तुम्हाला
दोघांनाही लाख लाख शुभेच्छा. क्या बात. रामलिंग जाधव साहेबाला सांभाळून घेतलं. कसं गुन्हेगार कशा वर्षाभर त्याची कामं करून पण ही असाच प्रेम राहू द्या साहेब. आम्ही पण गोपले साहेबांसारखं मी पण त्या बहुजन समाजाला कधी विसरणार नाही ही तुम्हाला ग्वाही देते. आणि जोगेंद्र कवाडे सरच्या पंक्तीचं निधन झालं, आणखी एका कार्यकर्त्याचं झालं. त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी आहोत. प्रत्येकालाच एक ना एक दिवस जायचं आहे, पण दुःखद घटना नंतर ऐकायला भेटली तर ही दुःख कवाडे साहेबांचं आम्हाला पण दुःखात सहभागी झालेलं आहोत. तरी जाधव साहेबाला आणि शिंदे साहेब असंच बहुजन समाजाला तुमचं लक्ष आहे, तुमचा कानाडोळा नाही. गोपले साहेब नसले तरी कुसुमताई गोपल्याची तुम्ही आठवण करता साहेब. ह्याच्या पलीकडे कसलं प्रेम नाही. कोणी काय म्हणेल की त्या बाईचा नवरा नाही, पण शिंदे साहेबांना परवा दिवशी फोन केला आणि शिंदे साहेबांच्या निमंत्रणाला मान देऊन रामलिंग जाधव साहेबांच्या बड्डेला वाढदिवसाला आले. तर आणखी पुन्हा लाख लाख शुभेच्छा की बाबासाहेबांची पुण्याई आहे आपल्याला. आपण कुणाच्या बापाला भेटावं तर 6 तास बसून आहे. आपण दुसरीकडे असतो तर बेल वाजले असते हाकलून दिलं असतं, पण आपल्या बापाचाही राज आहे म्हणून आपण इथं बसलो. जेवणाचा लाभ घ्या आणि पुन्हा आपण भेटू या कार्यक्रमाला. जय भीम जय गणेश. त्यांना आभार आभार करा. आज बस 5 मिनिटं बाकी आता बसा. आज त्यांचा सत्कार 75वा वाढदिवस अमृत महोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. ते महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर, माझे पत्रशिष्य आणि लोककला सांस्कृतिक मंचाचे ईशान्य मुंबईचे अध्यक्ष रामलिंग जाधव हे शेवटी 2 शब्द बोलून आपल्या सर्वांचे आभार मानतील. 5 मिनिटं बाकी आहेत बसा. हॅलो हॅलो उपस्थित पुढे जाऊ माझे नका. गोत्र, शेजारी पाजारी, सर्व मित्रमंडळी, आया बहिणी आणि ज्यांच्या मुळे रामलिंग जाधवाचं आदरानं नाव घेत कुणामुळं या व्यक्तिमत्व या ठिकाणी विष्णुजी शिंदे यांच्या नावानं समोर आपल्या उभा आणि त्यांचा आदर्श आज मला मान सन्मानानं समाज मला पाहतो, जनता पाहते. सरकारी दरबारी मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम, माहिती जनसंपर्क कार्यालयाचे कार्यक्रम, बाबासाहेबांचे अण्णाभाऊचे कार्यक्रम, गाणं म्हणणं काही साधी बात. आता जर माईक जर घेतलं तर माणूस लटलट कापतो आणि हे लटलट कापणं माझ्या गुण बंद करून मला मजबूत एक असा शाहीर आणि असा कलावंत बनवला. जन्मोजन्मी मी त्याची कारण असा गुरु सर्वांना लाभ नाही, पॉसिबल कधीच नाही. गुरु हा ज्ञानाचा सागर, गुरु हा ज्ञानाचा सागर असतो. म्हणून गुरुचा मान सन्मान रात्र काळाची. आणि आज जो सोहळा आज जो घडलेला आहे, घडून जो आणलेला आहे, केवळ त्यांची देण. आणि म्हणून ताई माझ्यासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आल्या. आम्ही साहेब असताना कधी विदाकीची कधी आशा केली नाही. गल्ली बोळामध्ये कुठं बी उपाशी तापाशी साहेबांसाठी गाणे गायले, ताईसाठी गाणे गायले आमचं कर्तव्य. आम्ही कर्तव्य पार पाडलं, परंतु आमचं साहेब आमच्या शेवटच्या धर्मापर्यंत जायला पाहिजे होतं. असो, ताईनं त्यांचं कार्य हाती धरलेलं आहे
आणि ते पुढे न्यायचं काम चालू आहे आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीर उभा राहणार आहे जोपर्यंत जीवाची वाट तोपर्यंत. आणि सर्व या ठिकाणी आलेल्या माझ्या प्रेमाच्या खातीर या ठिकाणी येऊन मला आशीर्वाद दिला याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय राऊजी, जय आनंद, जय भीम. या चंद्रकला गायकवाड या. मीनाक्षी मॅडम तुमचं नाव सांगतोय मी. आता आपल्या समोर कार्यक्रम जो सादर होतोय एक पुरुष कलावंत आणि एक महिला कलावंत असा कार्यक्रम होणार आहे. चला चला घ्या, लवकर लवकर घ्या, फुलं घ्या. काही महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका उषा केजुळे या पण या ठिकाणी आलेले आहेत. उषा त्यांनी फुलं अर्पण केली, त्यांनी आसन ग्रहण करावं. मेणबत्ती लागत नाही ती, फक्त फुलं ठेवा आणि दर्शन घ्यावं.